नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याच्या राजकारणातली एक सर्वात मोठी बातमी आहे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीमधली ही बातमी आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती आरोप निश्चित केलेले होते. तेच आरोप जे आहेत जिल्हा सत्र न्यायालयाने सुद्धा कायम ठेवलेले आहेत आणि माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. याच प्रकरणामध्ये न्यायालयाने आज आणखी एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. आणि माणिकराव कोकाटे जे की सध्या क्रीडा मंत्री आहेत त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आगामी महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि जर पाहिलं तर जिल्हा सत्र न्यायालयाचा एक महत्त्वाचा निकाल आलेला आहे. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा काढण्यात आलंय. अगदी निश्चित राजरत्न. प्रथम वर्ग न्यायालयानं ज्यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अ, 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांची शिक्षा असा तो दंड सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ठोठावलेला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयामध्ये अपील केलं. सत्र न्यायालयानं 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. कारावासाची शिक्षा मात्र इथे कायम राहिल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा पर्याय होता. माणिकराव कोकाटेंनी अ, उच्च न्यायालयामध्ये धाव देखील घेतलेली आहे अटक वॉरंट जारी झाल्यानंतर. हं. आणि या दरम्यानल्या काळामध्ये आता आज नाशिक सत्र न्यायालयानं त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी केलेला आहे. कुठल्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते अशी आत्ताची स्थिती आहे. आणि राजरत्न अर्थातच लोकप्रतिनिधी कायदा जो 1951 मध्ये हं. तयार करण्यात आलेला आहे. या कायद्याच्या कलम 8 आणि कलम 8/3 मध्ये हं. जो रूल लोकप्रतिनिधींसाठी आहे की कुठल्याही लोकप्रतिनिधीला व तो विधानसभेचा असेल, विधान परिषदेचा असेल, हं. राज्यसभेचा असेल, लोकसभेचा असेल, या लोकप्रतिनिधींना जर 2 वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा जर झाली, हं. तर त्यांची सदस्यता जी आहे ती रद्द केली जाऊ शकते. मग ते लोकसभेचे खासदार असतील, राज्यसभेचे खासदार असतील, विधान परिषदेचे आमदार असतील, विधानसभेचे आमदार असतील. त्यांची जी काही ती सदस्यता आहे, जे काही त्यांचं पद आहे, हं. ते रद्द केलं जातं आणि 6 वर्षांपर्यंत निवडणूक लढण्यासाठीची हं. बंदी जी आहे ती घालण्यात येते. 2013 पूर्वीपर्यंत याच्यामध्ये एक म्हणजे असं होतं की एखाद्या लोकप्रतिनिधीला जर अटक झाली हं. किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीला जर हं. एखाद्या लोकप्रतिनिधीसाठी जर आपण बघितलं तर त्याला शिक्षा झाली तर हं. त्याला अपील करण्यासाठी 3 महिन्यांचा वेळ जो आहे तो दिला जात होता. हं. मात्र 2013 मध्ये लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार अशी जी एक केस होती, ज्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आणि अपीलाची अट जी आहे ती रद्द झाली. म्हणजे शिक्षा सुनावल्यापासूनच त्याची आमदारकी, खासदारकी जी आहे हं. ती रद्द होताना आपल्याला पाहायला मिळते. आता माणिकराव कोकाटेंची जी केस आहे ती 30 वर्ष जुनी हं. केस आहे आणि या 30 वर्षाच्या 30 वर्ष जुनी केस आहे आणि राज्यमंत्री हं. जे त्यावेळेचे होते, हं. माजी राज्यमंत्री स्वर्गीय तुकाराम डिगोळे यांनी हं. ती याचिका जी आहे ती दाखल केलेली होती आणि त्या याचिकेच्या अनुषंगानं हं. ही केस जी आहे ती चालल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर अखेर हं. सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलेलं होतं, ठरवलेलं आहे आणि आता त्यांच्या विरोधामध्ये अटकपूर्व वॉरंट जो आहे तो देखील निघालेला आहे. आशुतोष राठोड जे वकील आहेत हं. या सगळ्या प्रकरणामध्ये आणि ॲडव्होकेट अंजली डिकोळे ज्या हं. स्वर्गीय माजी राज्यमंत्री असणाऱ्या तुकाराम डिगोळे यांच्या कन्या आहेत. तर या दोघांनी हे प्रकरण जे आहे ते न्यायालयामध्ये लावून धरलेलं होतं आणि न्यायालयाने आता माणिकराव कोकाटे यांना शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे. यानंतर लगेच राजरत्न माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. उच्च न्यायालयामध्ये येत्या शुक्रवारी जी आहे हं. ती म्हणजे साधारणतः परवा दिवशी जी आहे ती सुनावणी जी आहे ती होताना पाहायला मिळेल. न्यायाधीश जे आहेत ते या हं. सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं सुनावणी घेण्यामध्ये तयार नाहीत अशी साधारणतः माहिती जी आहे ती मिळतीये. एकंदरीतच आता दुसरी जी गोष्ट आहे म्हणजे माणिकराव कोकाटे कालपर्यंत नॉट रिचेबल होते. हं. माणिकराव कोकाटेंशी कुठलाही संबंध साधला जात नव्हता. माणिकराव कोकाटेंचा कुठलाही संपर्क होत नव्हता. मात्र आता माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. प्रकृती अस्वस्थ्यामुळं ते लीलावती रुग्णालयामध्ये भरती झाल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून जोर धरली जात असताना संकेतात अंजली दमानी यांनी थेटपणे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे संकेत, कालपर्यंत जे
रिचेबल होते. आज ज्यावेळेस अटक वॉरंट जाहीर झालं त्यानंतर जर पाहिलं तर त्यांनी थेटपणे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार करतानाच माणिकराव कोकाटे पाहायला मिळतात. राजू शेट्टींनी तर थेट आरोप केलेला आहे की हे सगळं नाटक आहे. अगदी निश्चित राजरत्न, म्हणजे अटकपूर्व वॉरंट निघेपर्यंत माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल होते. मात्र अटक वॉरंट निघताच एक बातमी येऊन धडकली की माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये आहेत. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी सुद्धा तसाच हं. युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळालं. अर्थातच या सगळ्यामध्ये वाद किंवा आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विरोधक आरोप करतायत, विरोधक राजीनाम्याची मागणी करतायत. दुसऱ्या बाजूला मात्र राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा सत्ता पक्ष जे आहेत, म्हणजे अजित पवारांनी अगदी कॅबिनेट बैठकीच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र हं. फडणवीसांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये सुद्धा दोघांमध्ये माणिकराव कोकाटेंच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. कोकाटेंचा राजीनामा घेतल्यानंतर तुम्ही कुणाकडे पद देणार हे सांगा, असं थेट देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना विचारलं अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा हं. बैठक जी आहे ती पार पडताना पाहायला मिळते सह्याद्री अतिथीगृहामध्ये. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर विधिमंडळ सचिवालयाने असं मत हं. मांडलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांना सुनावलेल्या शिक्षेची प्रत जी आहे ती अजूनपर्यंत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झालेली नाही. विधिमंडळ सचिवालयाला ज्यावेळी याबाबतची प्रत प्राप्त होईल त्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याबाबतची निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो, असं विधिमंडळ सचिवालयाने मांडलेलं मत आहे. आहे. तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पोलिसांनी त्याचे अटक वॉरंट आहे, ते अटक वॉरंट घेऊन पोलीस जे आहेत थेटपणे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. काय घडू शकतं संकेत? एका बाजूला जर पाहिलं तर उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे, की शुक्रवारी या बाबतीमध्ये जो आहे तो युक्तिवाद होईल. कशा पद्धतीनं कारवाई होऊ शकते? निश्चित राज्यात मी जसं म्हटलं सुरुवातीला अगदी की लोकप्रतिनिधी कायदा कलम 8(3) नुसार हं. मुळामध्ये काय शिक्षा झाल्यानंतर थेटपणे त्यांची आमदारकी हं. खासदारकी जी आहे ती रद्द होते. तशी ॲक्शन घेतली जाते. म्हणजे अगदी उदाहरणाखातर जर आपण बोललो, हं. तर तुला आठवत असेल राहुल गांधी ज्यावेळी हं. खासदार होते हं. आणि राहुल गांधींना सुरत न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली. तात्काळ लोकसभा सचिवालयानं राहुल गांधी यांना हं. यांची खासदारकी अपात्र ठरवत त्यांना निष्कासित केलं होतं आणि मग पुढे 6 महिने आणि वर्ष जी तरतूद आहे त्याच्यानुसार हं. निवडणूक लढण्याला सुद्धा बंदी आली होती. मात्र मग राहुल गांधी हे वरच्या न्यायालयामध्ये गेले. न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आणि त्यांची हं. खासदारकी जी आहे ती त्यांना बहाल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मग आता विरोधकांकडनं पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केला जातो, की राहुल गांधींना एक न्याय, माणिकराव कोकाटेंना एक न्याय असं का? जो काही कायदा आहे त्या कायद्यानुसार काम होणं जे आहे ते गरजेचं आहे आणि या कायद्याच्या अनुषंगानं कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे. जर असं झालं राजरत्न, जर म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या हं. वर जशी अटकेची टांगती तलवार आहे, हं. तसंच माणिकराव कोकाटे यांची हं. आमदारकी सुद्धा यामुळे रद्द होणार आहे. आमदारकी रद्द झाल्यानंतर अर्थातच मंत्रिपदावरून सुद्धा त्यांची गच्छंती जी आहे ती होताना पाहायला मिळू शकते राजरत्न. त्यामुळं या सगळ्याचे दीर्घकालीन परिणाम हे माणिकराव कोकाटेंच्या राजकीय कारकिर्दीवर होताना पाहायला मिळणार आहेत. संकेत आता जर पाहिलं तर आगामी महापालिकेच्या जवळपास 29 महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 23 डिसेंबर पासून नामांकन अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे. अशा वेळी माणिकराव कोकाटे यांच्यावरती झालेली कारवाई विरोधकांकडे आयतच खोलीत मिळाले असं वाटतं का? जर कारवाई झाली नाही, तर हे कुठेतरी सरकारच्या अंगलट येऊ शकतं असं वाटतंय? निश्चित राजरत्न, या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधकांना तर आयती संधी मिळालेली आहे. हं. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा हा मोठा हं. धक्का आहे राजरत्न. कारण या अगोदर 3 मार्च 2024 3 मार्च 2025 ला धनंजय मुंडे यांचा सुद्धा राजीनामा घ्यावा लागला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना आणि आता थेट माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची केली जाणारी मागणी. म्हणजे त्यांचा जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्या व्हिडिओ नंतर सुद्धा विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली. मात्र कोकाटेंचा राजीनामा न होता त्यावेळी खाते बदल झाला आणि कृषी मंत्री असणारे कोकाटे क्रीडा मंत्री झाले. मात्र आता न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे आणि नियमानुसार राजीनामा घेतला जावा यासाठी विरोधक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला मात्र राज्यातल्या 29 महानगरपालिकांची निवडणूक जाहीर झालेली आहे. हं. अशा वेळी नाशिक आणि नाशिकच्या जवळच्या भागातल्या ज्या काही महानगरपालिका आहेत,
त्या ठिकाणी एक फेस म्हणून साधारणतः पाहिलं जात होतं कोकाटेंकडे. तिथे छगन भुजबळही आहेत आणि माणिकराव कोकाटेही आहेत. मात्र छगन भुजबळ यांची शस्त्रक्रिया झाली आहे. छगन भुजबळ यांना काही दिवसांची विश्रांती डॉक्टरांनी जी आहे ती सांगितलेली आहे. म्हणजे नगरपालिकेच्या प्रचारामध्ये सुद्धा छगन भुजबळ यांनी हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेतली होती आणि माणिकराव कोकाटेंनी प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून सभा ज्या आहेत त्या घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा माणिकराव कोकाटेंची आमदारकी खासदारकी गेली तर त्या आमदारकी गेली, मंत्रिपद गेलं तर माणिकराव कोकाटे हे महानगरपालिकेच्या निवडणुकांना सुद्धा प्रचार सभांमध्ये दिसतील का असा साधारणतः प्रश्न आहे. त्यामुळे हा दुहेरी धक्का जसा माणिकराव कोकाटेंना आहे तसा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही असल्याचं पाहायला मिळतं. संकेत, गेल्या काही दिवसांपासून म्हणजे मागच्या काही महिन्यांपासून जर पाहिलं तर ज्यावेळेस कृषी मंत्री पदाचा कार्यभार माणिकराव कोकाटे यांच्याकडे होता, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये केलेलं एक विधान होतं, ते सुद्धा चर्चेत आलेलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती थेटपणे टीका झालेली होती. संकेत, त्यानंतर जर पाहिलं तर विधानसभेमध्ये थेटपणे ते रमी खेळताना आढळलेले होते. त्यामुळे थेटपणे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती. आणि आत्ताचं प्रकरण सातत्यानं कसं पाहतोय सगळेच माणिकराव कोकाटे यांच्या कारकिर्दीकडे जर पाहिलं तर सातत्याने वादग्रस्त मंत्री म्हणून सातत्याने ते पुढे येताना पाहायला मिळतात. निश्चितच राजरत्न माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत आणि अनेक वर्ष ते विधिमंडळामध्ये काम करताना पाहायला मिळतात. नाशिक लोकसभेची निवडणूक सुद्धा माणिकराव कोकाटेंनी लढवल्याचं पाहायला मिळालं. भुजबळ आणि कोकाटे यांच्यामध्ये काही सर राजकीय हं. वाद प्रतिवाद जे आहेत ते पाहायला मिळतात. नाशिकच्या राजकारणामधलं मोठं नाव आहे हं. आणि विधानसभेच्या निवडणुकांवेळी हं. अजित पवारांनी थेटपणे त्यांना आश्वासित केलेलं होतं की तुम्ही माणिकराव कोकाटेंना निवडून द्या. हं. मी त्यांना मोठी जबाबदारी देतो आणि दादांनी म्हटल्याप्रमाणे हं. माणिकराव कोकाटे यांना मोठी जबाबदारी दिली. त्यांना थेट कृषी मंत्री केल्याचं पाहायला मिळालं. हं. मात्र आपल्याच वादग्रस्त वक्तव्यांमुळं हं. किंवा व्हिडिओ जो काही त्यांचा व्हायरल झाला, मग विरोधक म्हणतात की माणिकराव कोकाटे रमी खेळत होते. माणिकराव हं. कोकाटे म्हणतात मी काय रमी खेळत हं. नव्हतो. हं. अर्थात हा सगळा वादाचा विषय पुन्हा एकदा आहे. रोहित पवारांवर मानहानीचा खटला सुद्धा माणिकराव कोकाटेंनी नाशिक सत्र न्यायालयामध्ये दाखल केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या सगळ्या प्रकरणानंतर माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदावरून न हटवता त्यांच्या खात्यामध्ये बदल झाला आणि माणिकराव कोकाटे हे क्रीडा मंत्री झाले. हं. आता मात्र या सगळ्या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांना राजीनामा जो आहे तो द्यावा लागू शकतो आणि विरोधक असं म्हणतात की नैतिकतेच्या आधारावर स्वतः माणिकराव कोकाटे यांनीच राजीनामा द्यावा. कारण मग विरोधकांकडनं अनिल देशमुखांचं उदाहरण दिलं जातं की परमवीर सिंगांनी आरोप केल्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिलेला होता. नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर नवाब मलिकांनी राजीनामा दिलेला होता. त्यामुळं माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा असं बोललं जातंय. प्रत्यक्षात आता बघूयात, शुक्रवारी सुनावणी आहे. शुक्रवारच्या नक्कीच. सुनावणीमध्ये न्यायालय नेमकं काय निर्णय देतंय आणि शुक्रवारच्या अगोदर जर विधिमंडळ सचिवालयाला प्रत मिळालीच तर विधिमंडळ सचिवालय माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच संकेत, या बाबतीमध्ये काय घडतं हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज्यामधले एक महत्त्वाचे मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते म्हणून माणिकराव कोकाटे हे ओळखले जातात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं माणिकराव कोकाटे वादग्रस्त विधानांमुळे असेल किंवा त्यांच्या प्रकरणामुळे सातत्याने जे आहेत अडचणीत येत असल्याचं सुद्धा आपण पाहतोय. परंतु आता सदनिका घोटाळ्या प्रकरणी जो न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि त्याचबरोबर 10,000 रुपयांचा जो दंड ठोठावलेला आहे. या प्रकरणी न्यायालयानं आता माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा काढलेलं आहे. ते अटक वॉरंट घेऊन आता नाशिकचे पोलीस जे आहेत थेटपणे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आणि या बाबतीमध्ये विधिमंडळ सचिवालय असेल आणि त्याचबरोबर राज्य सरकार माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीमध्ये काय कारवाई करतं हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.